तो हमने क्या देखा, अगर हमें एनालिसिस करना है तो हाउ वी आर गोइंग टू डू एनालिसिस। एनालिसिस के लिए हम लोग ऑर्गेनिक एनालिसिस करेंगे, इनऑर्गेनिक एनालिसिस, प्लीज राइट इट डाउन। इनऑर्गेनिक एनालिसिस करेंगे, ओके। ऑर्गेनिक एनालिसिस में व्हाट यू आर गोइंग टू डू, यू आर टेकिंग टिश्यू, ओके। टिश्यू को आप किस में ग्राइंड कर रहे हो, ट्राइक्लोरो एसिटिक एसिड, उसमें ड्राई करके आपको चीज क्लॉथ से उसको क्या करना है, फिल्टर करना है। आपको दो पार्ट्स मिलेंगे, फिल्ट्रेट जो नीचे आ गया है ना, एंड फिल्ट्रेट एसिड सोल्यूबल के एसिड इनसोल्यूबल, बोलो फटाफट बोलो। फिल्ट्रेट एसिड सोल्यूबल और इनसोल्यूबल, Soluble. या Soluble. acid soluble and which contain micromolecules, right, which contain micromolecules. उसका molecular weight is less than less than 1000 Dalton. correct. Retentate contains acid More than soluble, उसका it contains a macromolecule, more than 1000 Dalton. so it is more than 1000. उल्टा लिखा क्या मैंने सिंबल, या 1000 डाल्टन, ओके। तो ये एसिड सोल्यूबल है, इसके एग्जांपल्स क्या आएंगे, देखो इसमें क्या क्या एग्जांपल्स आएंगे, क्या मॉलिक्यूल्स इसमें आएंगे, अमाइनो एसिड्स, तो यू कैन राइट डाउन द लिस्ट, अमाइनो एसिड्स, ओके। इसमें नाइट्रोजनस बेसेस जो डीएनए के हैं, नाइट्रोजनस बेसेस आएंगे, एंड मोनोसैकेराइड वो कार्बोहाइड्रेट, ओके। एसिड इनसोल्यूबल में आपको मिलेगा प्रोटीन, न्यूक्लिक एसिड एंड पॉलीसैकेराइड। अभी आपके दिमाग में क्वेश्चन आया होगा लिपिड को किधर रखेंगे, तो इसको थोड़ा साइड में रखते हैं, इसको समझ लेंगे। इनऑर्गेनिक कैसे एनालाइज करेंगे, यू हैव टू बर्न दैट टिश्यू, CO2 वाटर वेपर, कार्बन सब ऑक्सीडाइज होके CO2 और वाटर वेपर की फॉर्म में निकल जाएगा, एंड जो ऐश रहेगा, ऐश को एनालाइज करेंगे तो यू विल गेट ऑल द इनऑर्गेनिक कंपाउंड्स। क्लियर हो गया? ओके, चलो नेक्स्ट। सो कंपैरिजन ऑफ एलिमेंट्स इन नॉन लिविंग एंड लिविंग मैटर। अभी ये जो टेबल है आपकी इसमें दिया है वो एनसीईआरटी पेज नंबर 143। अगर आप इसको देखते हो तो अर्थ क्रस्ट में भी हाइड्रोजन है, ह्यूमन बॉडी में भी है, कार्बन भी है, लेकिन कार्बन देखिए यहाँ पे कार्बन ज्यादा है, ओके। ऑक्सीजन भी है, लेकिन यहाँ पे अगेन आप देखिए ऑक्सीजन ज्यादा है। नाइट्रोजन अर्थ क्रस्ट में कम है, लेकिन यहाँ पे आप देख सकते हो नाइट्रोजन भी ज्यादा है। सल्फर अपनी बॉडी के अंदर वापिस से सल्फर भी थोड़ा सा ज्यादा है, ओके। बाकी अगर देखते हो तो मोर और लेस सेम है, लेकिन अपनी बॉडी में सिलिकॉन निग्लिजिबल है, यहाँ पे सिलिकॉन ज्यादा है। Now why our body contains mainly carbon? कार्बन क्यों है अपने बॉडी में? कार्बन is having the property, क्या प्रॉपर्टी है कार्बन की? Which is the most important property of carbon. इवोल्यूशन हुआ क्योंकि कार्बन का वो प्रॉपर्टी था, इसीलिए अपना इतना कॉम्प्लेक्स बॉडी फ्रॉम सिंगल सेल इतना कॉम्प्लेक्स बॉडी बन गया। कैन यू टेल मी व्हाट इज दैट मोस्ट इंपॉर्टेंट प्रॉपर्टी ऑफ कार्बन? अगेन योर केमिस्ट्री व्हिच यू हैव स्टडीड इन योर लोअर स्टैंडर्ड एज वेल, बोलो क्या प्रॉपर्टी है कार्बन की? नाही माहिती. नहीं माहिती, माहिती है कार्बन 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 लिंक करतात त्याला काय म्हणतात? बॉन्ड. नो, त्याला एक पर्टिक्युलर कार्बनलाच आहे, आणि कार्बन इज ओनली हॅव्हिंग दॅट प्रॉपर्टी. हे तुम्ही तुमच्या केमिस्ट्रीच्या सरांना विचारा, हा टॉपिक आला की मी परत कधीतरी तुम्हाला विचारेन. दिस लिंकिंग ऑफ कार्बन 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 टुगेदर, that property is called as
catenation property of carbon. That is the catenation. आणि हा सिंपल प्रश्न असा केमिस्ट्रीच्या नीटच्या क्वेश्चन्स मध्ये येतो. So carbon 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 linking together, that is called as a catenation, right? And हे catenation only executed by carbon. Now why only by carbon? Its outermost, it is having valency. किती असतात त्याच्या outermost shell मध्ये? किती electrons? 4. But there are certain other, if you see the periodic table, there are other elements also having 4 in their outermost shell. So why they do not exhibit the property of catenation? Isotopes. No, not isotopes. बाकीचे जे periodic table मध्ये बघा, other elements are also having 4 in their outermost shell, but they do not exhibit this catenation property. Why so? That is what is my question. Find out. Okay, and because of this catenation property, इतकं सगळं complex evolution झालं because this carbon. And in our body, if you see our body, the major component, element in the body is the carbon, major, along with oxygen. Okay, and if you compare this with earth crust, the same element are also present in human body with variation in their composition, but variation is majorly observed in carbon and oxygen and also nitrogen. Okay, so this, because of these 3 compound, our body or the living tissues is having a different composition compared to earth crust. But if you simply check the list, so all these elements even are present in the earth crust also. Understood this? समझला का है? Yes, ma'am. हाँ. So now what I said कि आपको लिपिड को थोड़ा साइड में रखना है. ओके, तो इधर लिपिड का शायद दिया है क्या, देखती हूँ, otherwise I would explain. These are the biomolecules having less than 1000 Dalton, so they are micromolecule, acid soluble, more precisely 18 to 800 Dalton के बीच में जो आएगा वो रहेगा माइक्रोमोलिक्यूल. सो लेस देन 1000 हमने ऑलरेडी बोला है. आई सेड लिपिड को थोड़ा साइड में रखो. तो ऑल दीज आर द बायो माइक्रोमोलिक्यूल. क्या क्या आता है हमने ऑलरेडी लिस्ट किया था. अमाइनो एसिड, आई टोल्ड यू लिपिड को साइड में रखो, शुगर्स एंड नाइट्रोजनस बेस. अभी हमने क्या सीखा कि जो फिल्ट्रेट में आ गया मतलब वो एसिड सोल्यूबल हो गया, राइट? जो नीचे आ गया, चाय की जैसे गिर के नीचे आ गया, वो एसिड सोल्यूबल हो गया, उसका मॉलिक्यूलर वेट इज लेस देन 1000 Dalton. करेक्ट? लिपिड कहाँ रुक गए? लिपिड रिटेंटेट में रुक गया. हमने क्या सीखा? रिटेंटेट में कौन रुकता है? जिसका मॉलिक्यूलर वेट इज मोर देन 1000 Dalton. जिसका मॉलिक्यूलर वेट इज मोर देन 1000 Dalton. तो फिर लिपिड रिटेंटेट में रुका है तो वो क्या होना चाहिए? मैक्रोमोलिक्यूल होना चाहिए. Yes. वो एसिड इनसोल्यूबल में आ गया तो वो मैक्रो होना चाहिए, लेकिन वो मैक्रो नहीं है. उसका जो नेचर है वो डिसॉल्व नहीं होता है, इसीलिए वो इनसोल्यूबल में आ गया. लेकिन उसका मॉलिक्यूलर वेट इज अगेन, उसका मॉलिक्यूलर वेट इज लेस देन 1000 Dalton. So though it is coming in insoluble pool, it is a micromolecule. समझा मैंने क्या बोला? Yes or no? Yes, ma'am. हाँ, तो लिपिड माइक्रोमोलिक्यूल है लेकिन वो इनसोल्यूबल होता है, इसीलिए वो इनसोल्यूबल पूल में आ गया. लेकिन लिपिड इज कंसिडर्ड अंडर माइक्रोमोलिक्यूल. क्लियर है बात? बोला रे, मला बोलायला आवडतं तुमच्याशी आणि तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडतच नाही अजिबात. ओके, now again if you open the page number 143, ठीक है, ठीक है, ओपन किया पेज नंबर 143, table C 9.1 which I have already explained you.
check the table 9.2. A list of representative inorganic constituent of living tissue. So that table is again very important. Okay, table number 9.2 on page number 143. उसमें सोडियम, पोटेशियम ये सब इनऑर्गेनिक कंस्टिट्यूएंट है. All these are the inorganic constituent from living tissue. Okay, which again I think I have already explained you, right? Then again open, इस पे questions आते हैं आपको. Now then open page number 147. Opened page number 147, right? And उसमें table number 9.4 क्या दिया है बोलिए. Somebody say what is there in table 9.4? Average composition of cells. Yeah, so it is a average composition of cell. तो देखिए उसमें water है, क्या क्या है पढ़िए. Water 70 to 90%. और क्या है पढ़िए. Proteins 10 to 15%. yes. Then Carbohydrates 3%. Lipids, lipids nucleic acids, 5 to 7%. 5 to 7% and ions 1%. Now if 1%. question, which is the most or which is a major in our organic compound present in the cell, तो क्या आपका आंसर रहेगा. Water, Organic compound which is organic compound पूछा मैंने. Organic compound which is present in major percentage. Water organic को क्या Carbon. define करना है. Organic कार्बन एंड हाइड्रोजन. वाटर में Carbon. कार्बन हाइड्रोजन है क्या वाटर में. नहीं ना, तो ये ऑर्गेनिक नहीं. नहीं होगा. तो बराबर. कार्बन. मग which is a major organic compound percentage wise present in human body or present in cell full. Now what is your answer? CO2. त्याच्या लिस्ट मध्ये बघून सांगणारा ज्या CO2 हा ऑर्गॅनिक आहे का. परत मी तुम्हाला तेच म्हणतेय ना, CO2 ऑर्गॅनिक येईल का. कार्बन आणि हायड्रोजन दोन्ही पाहिजे ना. तर CO2 मध्ये आहे का ते. मग तो नाही ना ऑर्गॅनिक. 9.4 चा जो मी टेबल सांगितला आहे त्या टेबलानुसार विच इज अ मेजर ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रेझेंट इन द लिव्हिंग सेल. Proteins. Exactly. Is it so difficult? Proteins बघा ना. आणि these No. type of questions are asked, then you say it is out of syllabus. So it is not like that. You need to study your NCERT again and again. लिहा तिथे NCERT. Major organic compound present in the cell. लिहिलं. Yes, Yeah. ma'am. Yes. So major organic compound which is present in the cell is protein, which is 10 to 15%, followed by बोला ना आता परत एवढं डिफिकल्ट आहे का. फॉलोड बाय म्हणजे त्याच्यानंतर कुठला. येस. Carbohydrates. फॉलोड बाय कार्बोहायड्रेट आहे का. Nucleic acid. nucleic acid, acid and then followed by carbohydrate. The least one are ions. Okay. And the least organic compound present in human body is, I said least organic compound. iron, आयन Ions. ऑर्गॅनिक येईल का परत. आयन म्हणजे काय. सोडियम म्हटलं तरी मी त्याला आयन म्हणतो. पोटॅशियम आयन, कॅल्शियम आयन. मग ते ऑर्गॅनिक मध्ये येतील का. नाही येणार. Water येईल. Water. वॉटर ऑर्गॅनिक आहे का. आता एक्सप्लेन. lipids, येस. लिपिड्स. जिथे कार्बन आणि हायड्रोजन सोबत आहे ते झाले ऑर्गॅनिक. म्हणजे कार्बन हायड्रोजन सोबत ऑक्सिजन असेल, कधी नायट्रोजन असेल, कधी अजून दुसरा मॉलिक्यूल असेल,
पण कार्बन आणि हायड्रोजन एकत्र येणं ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म व्हायला इम्पॉर्टंट आहे. कळलं का हे? So Yes. mention that in your text page, table number 9.4 is important. Okay. Table number 9.4, table number 9.1. टेबल नंबर 1 च्या खाली दिलेलं आहे बघा, अडॅप्टेड फ्रॉम CNR राव. दिसतंय का तुम्हाला? इट इज अडॅप्टेड फ्रॉम CNR राव. असं दिसतंय का? Yes, ma'am. हो. कोण काय म्हणजे ते इतकं तुमचं मायन्यूट ऑब्झर्वेशन पाहिजे? हा. The CNR Rao, he is a great scientist who basically worked on solid state and structural chemistry. Solid state आणि structural chemistry वर त्यांनी खूप काम केलं. आणि त्यांचं नाव आहे चिंतामणी नागेसा रामचंद्रन राव. हैदराबादचे होते. चिंतामणी नागेसा रामचंद्रन राव was a great scientist and he is honored with PhD from 60 different university. Imagine this. आपल्याला एका युनिव्हर्सिटीची PhD करता करता नाकी दम येतो. ज्यांनी PhD केली त्यांना विचारा. त्यांना 60 युनिव्हर्सिटीजने ऑनररी PhD डिग्री दिलेली आहे. ऑनररी म्हणजे त्यांचा रिस्पेक्ट म्हणून. आपल्याला रिस्पेक्ट म्हणून कोणी 10वी पण पटकन पास करत नाही, त्याच्यासाठी पण आपल्याला एवढे डॉक्युमेंट करायचे, बरोबर ना? And he has Yes, PhD from 60 different university across the globe. Okay, so he is आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे आपण एलिमेंट अनालिसिस करतो. Clear? Yes, now we are starting with the biomolecule, amino acids. Okay, now what are amino acids? लक्षात घ्या, we are starting with the biomolecule amino acids. Give heading amino acids. This is the first biomolecule which we are starting. Amino acid काय बघा? A typical amino acid is formed of an amino group, acid group, H and R variable. So हा फॉर्म्युला आहे अमायनो ऍसिडचा. त्याच्यातला R ग्रुप चेंज केला की ते अमायनो ऍसिड चेंज होतात. ओके, इफ यू चेंज R ग्रुप फ्रॉम हियर, नेम ऑफ द अमायनो ऍसिड वुड चेंज. नेम वुड चेंज. And thus there is only the difference in R group. We have 20 different amino acids. कळतंय अमायनो ऍसिड्स म्हणजे काय? अमायनो ऍसिडचा हा फॉर्म्युला आहे. and why it is called as alpha amino acid? तो एकाच कार्बनला त्याचा अमायनो ग्रुप आणि COOH ग्रुप अटॅच्ड. ओके, only to one carbon it is amino group and COOH group. So they are generally alpha amino acid. हे केमिस्ट्री मध्ये परत येणार आहे तुम्हाला. ओके, सो अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम. Can you tell me formula for methane? So that is a property of carbon. It can get easily linked with CH4. CH4 है ना, so C आणि 4 हाइड्रोजन, इथेक 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 आणि हाय. सो हे हाइड्रोजन रिप्लेस केले तर 3 हाइड्रोजन रिप्लेस केले तर it becomes a amino acid, and hence amino acid is also called as substituted methane. लिहा, अगेन अँड अगेन आय एम सेइंग, हा टॉपिक मी परत इतक्या डिटेल मध्ये पुढच्या 2 वर्षात कधीच घेणार नाही. आय विल टेक दिस टॉपिक जस्ट ॲज अ रिव्हिजन बट नॉट ॲज अ टॉपिक इन डिटेल. Why it is alpha amino acid? If you get a question, you will understand. Amino group, so NH2 group and COOH group attached to the same carbon, so it is alpha amino acid. Why substituted methane? कारण त्याचे
4 हायड्रोजन वेगळ्या वेगळ्या ह्याच्यानी बदलले, 4 म्हणण्यापेक्षा 3 हायड्रोजन, सो दॅट विल बिकम द or that will be the substituted methane. मिथेनचे 3 हायड्रोजनच्या जागी दुसरे फंक्शनल ग्रुप लावायचे. राईट. बघा आता आर जर आपण इथे आर ग्रुप होता ना, मागच्या फिगर मध्ये इथे आर ग्रुप होता, रिमेंबर. हे बघा इथे खाली आर आहे. ओके, तो आर जर मी रिप्लेस केला हायड्रोजनने, दॅट विल बिकम ग्लायसिन. ओके, म्हणजे देर आर टोटल 20 अमायनो ऍसिड विच आर नोन टू अस. किती अमायनो ऍसिड? देर आर टोटल 20 अमायनो ऍसिड विच आर नोन टू अस. ओके, सो एक हायड्रोजनने आर जर हायड्रोजन घेतला तर इट विल बिकम ग्लायसिन. आर जर CH3 घेतला, आर जर CH3 घेतला, ओ गॉड व्हॉट इज हॅपनिंग. हा, आर जर CH3 घेतला तर दॅट विल बिकम अलॅनिन. आर जर CH2OH घेतला तर दॅट विल बिकम सिरीन. इथे तुम्ही जर बघाल तर बाकी रिमेनिंग 3 एव्हरी टाइम वुड बी सेम. क्लियर? बाकी रिमेनिंग 3 वुड बी सेम. ओनली इफ यू चेंज R group, name of the amino acid would be different. And thus how there are 20 different amino acids. क्लियर है? Yes, ma'am. या, काही डाउट नाही कोणाला? चलो, सो नेक्स्ट अमाइनो एसिड्स आर ऑफ 3 टाइप्स. कुठले बघा. दिस इज ऍज पर युअर NCERT. मॅम मागची स्लाइड दाखवा ना. झालं, थँक्यू. नाउ आपण जे म्हणतोय देर आर 20 डिफरंट अमायनो ऍसिड्स आणि दिस चेन ऑफ अमायनो ऍसिड. प्रोटीन्स म्हणजे काय? अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड अँड अमायनो ऍसिड लिंक टुगेदर टू फॉर्म द प्रोटीन. तो आपला बायोमॉलिक्यूल कुठला आहे? हा फर्स्ट ऑर्गॅनिक बायोमॉलिक्यूल, प्रोटीन्स. So how will you define proteins? Proteins are the chain of amino acid. आणि प्रोटीनचा लिटरली ग्रीक वर्ड आहे हा. प्रोटीन इज अ ग्रीक वर्ड आणि ह्याचा लिटरली मिनिंग आहे होल्डिंग फर्स्ट प्लेस. होल्डिंग फर्स्ट प्लेस. आणि म्हणून कुठल्याही any living cell which contain protein as a major organic compound, because it is a meaning itself says holding first place. Which are the essential elements in protein? Which are the essential elements in protein? अमायनो ऍसिड्स. सांगा कुठले कुठले तुम्हाला आतापर्यंत काय दिसले? कार्बन तो ऑब्वियसली बिकॉज इट इज ऑर्गॅनिक. देन हायड्रोजन. yes, then oxygen ऑक्सिजन. and nitrogen. These are the essential elements in protein. Okay, so what you can say, proteins are chain of amino acid or proteins are polymer. Polymer म्हणजे काय? So many amino acids are linked म्हणजे chain. Okay, so proteins are मोर देन 4. yeah, proteins are chain of amino acid or it is a polymer of amino acid. Okay, if you get a question which is the most abundant element in living cell, most abundant, मग कुठलं देणार? which is the most abundant? तुम्ही त्या चार्ट मध्ये बघा. काय मॅम क्वेश्चन परत बोला ना. Which is the most abundant molecule in the living cell?
or which is the most abundant compound in the living cell? Most abundant in living cell. कुठला असेल most abundant? Chat बघा 9.4. Protein. मी इथे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक असं म्हटलं का? जस्ट आय आस्क्ड which is the most abundant compound. Water. Exactly. When I say most abundant compound in living cell, it should be water. When I change my wording, which is the most abundant organic compound, then the answer would be protein. So you need to read the question properly. काय म्हटलंय question मध्ये? Okay. So how I defined protein now? तुम्ही पण definition नीट चला. Organic compound of it is a chain. It is an organic compound first of all. It is a chain of amino acid. It is a polymer of amino acid. Or if I say it is a heteropolymer of amino acid. म्हणजे काय? Heteropolymer of amino acid. म्हणजे काय? Hetero म्हणजे काय? वेगवेगळे. एकाच प्रकारचा अमायनो ऍसिड नाहीये. हे अमायनो ऍसिड वेगळे वेगळे कारण त्यांचा R group. There is a change with their R group. Okay. If you change the R group, the amino acid name would change. हे तुम्ही मागच्या स्लाइड मध्ये बघितलं. If you change this, it is glycine. If you change this, Serine. If you change serine. So basically, so it is a heteropolymer because the amino acid is not known. And in the living system, we know there are 20 different amino acid that makes a protein. Okay. There are 20 different amino acid that makes a protein. Now हे कसं हे लक्षात घ्या आणि मी आता बॉन्ड सांगणार आहे bonds. So you get question on bonds. Okay. Now what you know, this is the structure of amino acid. इथे काय आहे? हायड्रोजन. Okay. इथे बोला काय होतं? CH3 करेक्ट लिहिलंय मी? Yes. नॉर्मल स्ट्रक्चर पाहिजे मला अमायनो ऍसिडचं. तो C NH2 मी असं लिहिते NH2. ओके. H आहे आणि R आहे. त्यांच्या पोझिशन इकडे तिकडे झाल्या तर चालतं. आणि इथे काय आहे? COOH. मी हा असा लिहिला COOH. एव्हरी टाइम यू नो कार्बनची व्हॅलन्सी 4 सॅटिस्फाय झाली पाहिजे. आययू पॅक जेव्हा तुम्ही कराल केमिस्ट्रीमध्ये IUPAC नेम तेव्हा सी टू इट दॅट कार्बनची 4 व्हॅलन्सी झाली पाहिजे. बघा इथे कार्बन आहे, याची व्हॅलन्सी बघा 1 2 3 4. करेक्ट. नाउ दिस इज कार्बन, सो 1 2 and this is a double bond 4. Because that carbon is having the property of catenation and so organic compound, very important. The most abundant element, if I ask in the living system, then it is a carbon. The most abundant element. Okay. कळलं का हे? परत आता मी इथे दुसरा अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर लिहिते. I just want to tell you about the bonds, right? So bonds in protein. पहिला बॉन्ड आपण इथे शिकणार आहे आज. हा स्ट्रक्चर आहे नॉर्मल अमायनो ऍसिडचा. अग्री टू दिस? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. असं कॉन्फिडन्स द्या ना तुमच्या येस मध्ये. मला असं वाटतं मी काहीतरी तुमच्यावर अन्याय करते, जास्तच काहीतरी वाह्यात सांगून. ओके. हा दुसरा अमायनो ऍसिडचा स्ट्रक्चर मी असा लिहिला बघा. ओके. NH2. कार्बनची जशी व्हॅलन्सी 4 पाहिजे तशी नायट्रोजनची 3 पाहिजे. सो कार्बनची 4 नायट्रोजनची 3 झाली का? 3 बघायचं. 1 2 3. कार्बनची 4 झाली. Yes. झाली का? नाही झाली अजून. सो
कसं करणार रे केमिस्ट्री तुम्ही कराल ना व्यवस्थित. सी डबल बॉन्ड ओ आणि OH. सो हा एक अमायनो ऍसिड झाला आणि हा एक अमायनो ऍसिड झाला. अग्रीड टू दिस? Yes. अग्रीड ना? Yes, ma'am. ओके. नाव डायपेप्टाइड म्हणजे एक अमायनो ऍसिड आणि एक अमायनो ऍसिड. नाव दे विल बी फॉर्मिंग द डायपेप्टाइड. डायपेप्टाइड म्हणजे काय? दोन अमायनो ऍसिड एकत्र जॉईन झाले, डायपेप्टाइड. आता ते कसं, मी अजून एक पेन घेते वेगळा, येलो घेते, येलो चांगला दिसेल. आता हा जो बॉन्ड आहे ना, सो दिस बॉन्ड हे जे आहे हे आधी तर निघून जाईल. बॉन्ड जेव्हा फॉर्म होईल तेव्हा दिस विल बी रिमूव्ड ऍज H2O. वॉटर मॉलिक्यूल म्हणून ते निघून जाईल. येस ऑर नो? कळतंय का बघा. H2N, this is C, this is H, this is R, this is C double bond O. हा इकडचा एक H आणि हा निघून गेला as a water. Now this will get joined together N, H, C, H, R. तसंच लिहिलं मी पुढचं C डबल बॉन्ड O आणि OH. अमायनो ऍसिड नंबर 1 आणि हा इकडचा अमायनो ऍसिड नंबर 2. पण व्हॉट आय सेड, प्रोटीन इज अ चेन ऑफ अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिड लिंक टुगेदर टू फॉर्म द प्रोटीन. मग इथे मी फक्त 2 टाकले. ओके, टू अंडरस्टँड. आता हा जो बॉन्ड फॉर्म होतो इथे, दिस बॉन्ड हॅज फॉर्म. ओके, दिस बॉन्ड इज कॉल्ड ऍज, दिस बॉन्ड इज कॉल्ड ऍज पेप्टाइड बॉन्ड. तो कुठला बॉन्ड आपण शिकलो ड्युरिंग प्रोटीन फॉर्मेशन? एक बॉन्ड शिकलो, पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड which is also called as CONH bond. हे कळलं का बघा, मला इतकं सांगायचं आहे तुम्हाला. नसेल कळलं तर मी पुन्हा शिकवेन, ब्लँक जाऊ नका. आय जस्ट वॉन्ट यू टू अंडरस्टँड व्हॉट इज अ प्रोटीन. So what is a protein? It is a chain of amino acid. What is amino acid? It is a substituted methane. कार्बन सेंटरला आणि त्याला 4 वेगळे वेगळे मॉलिक्यूल लागले. 4 मॉलिक्यूल मध्ये 3 हे कायम फिक्स्ड असतात. which 3 are fixed? NH2, COOH आणि H. चेंज फक्त होतो हा R ग्रुप, आणि R ग्रुप चेंज झाला की तो अमायनो ऍसिड बदलतो. असे आपल्याकडे आहेत 20 अमायनो ऍसिड्स. क्लिअर? हा मी एक अमायनो ऍसिड घेतला, हा दुसरा अमायनो ऍसिड घेतला, आणि ह्या दोघांमध्ये बॉन्ड कुठला फॉर्म झाला? कुठला बॉन्ड फॉर्म झाला? पेप्टाइड बॉन्ड, or which is also called as a CONH bond. Peptide bond, or it is a CONH bond. परत पुढचा इथे अमायनो ऍसिड जर लागला, तिसरा अमायनो ऍसिड, तर परत इथला OH आणि इथला H वॉटर मॉलिक्यूल म्हणून निघून जातील आणि इथे परत बॉन्ड फॉर्म होईल CONH, सेम CONH बॉन्ड, आणि तिसरा अमायनो ऍसिड इथे जॉईन होईल. मग सिंपल जो प्रोटीन तयार होतोय तो कोणता बॉन्डनी तयार होतोय? पेप्टाइड बॉन्ड. कळलं तुम्हाला इथे पेप्टाइड बॉन्ड? प्रोटीन्स आर चेन ऑफ अमायनो ऍसिड, आणि हा जो मधला बॉन्ड आहे दिस इज अ पेप्टाइड बॉन्ड, और इट इज अ CONH बॉन्ड. क्लियर? क्लियर आहे का? ह्याच्यात कोणाला डाऊट आहे का? दोघांनी मिळून बॉन्ड करायचा, 2 अमायनो ऍसिडने बॉन्ड करायचा आहे म्हणजे जॉईन व्हायचं एकत्र. ओके, मग ते जॉईन कसे होणार आहे? बॉन्ड. कोणचा बॉन्ड आहे? पेप्टाइड. 2 लोक एकत्र जॉईन होत आहे, बॉन्डिंग होत आहे. आपण म्हणतो त्यांच्यात बॉन्डिंगच नाही, आमचं फ्रेंडशिप बॉन्ड फार स्ट्रॉंग आहे.
कोणी आपला बेस्ट फ्रेंड असतो, कोणी बेस्ट फ्रेंड नसतो. ज्यांच्याशी बेस्ट फ्रेंड असतात आपण म्हणतो आमचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे म्हणून आम्ही फ्रेंड्स आहे, हो ना. तसंच यांचं बॉन्डिंग आहे आणि म्हणून ते प्रोटीन. तो प्रोटीन इज अ चेन ऑफ अमायनो ऍसिड. त्यांच्यामध्ये असणारा बॉन्ड पेप्टाइड. मग असं तुम्ही किती पण लॉंग प्रोटीन करू शकता. म्हणजे 1 अमायनो ऍसिड, 2 अमायनो ऍसिड, 3 अमायनो ऍसिड, 4 अमायनो ऍसिड मिळून होईल एक प्रोटीन, किंवा 5 अमायनो ऍसिड किंवा अप टू 20 अमायनो ऍसिड्स मिळून ते होतील एक प्रोटीन विथ द बॉन्ड पेप्टाइड बॉन्ड. एवढं कळलं आज तरी फार. ओके. आता आपण काय म्हटलं की हे 20 अमायनो ऍसिड्स आहेत. ओके. ह्याच्यामधले जे आहेत 10 अमायनो ऍसिड्स, हा याच्यातले 10 अमायनो ऍसिड्स आणि 10 अमायनो ऍसिड्स. These 10 amino acids are called as the essential amino acids. लिहून ठेवा. डायजेशन मध्ये मी पुन्हा विचारेन. These 10 are called as the essential amino acid and these 10 are called as non-essential amino acids. Okay. Essential amino acids म्हणजे काय? आपण जे जेवण घेतोय, the food which we are taking, it is essential that your food should be rich with this 10 amino acid. And again that is a important role of biology. तुम्हाला हे जरी कळलं तरी फार झालं बायोलॉजी मध्ये. तुमचं डाएट किती व्यवस्थित पाहिजे टू फॉर्म दिस प्रोटीन इनटू द बॉडी, बिकॉज तुमच्या ज्या अँटीबॉडीज बॉडी मध्ये तयार होतात दे आर मेड अप ऑफ प्रोटीन. अँटीबॉडीज व्यवस्थित असल्या म्हणजे तुमची इम्युन सिस्टीम इज प्रॉपर. If your immune system is proper, that means you will get protection from coronavirus. You have to understand this role. So 10 are called as the essential amino acid. That meaning when you are taking protein rich diet, you will get all these 10 essential amino acid. So essential amino acid must go in your body through your diet. Is that clear? Yes. Yeah. And non-essential amino acid, please keep writing. You will not get this in any book, but this is important. Non-essential amino acid will be produced inside the body when you take this 10 essential amino acid. From this 10 essential amino acid, body will prepare remaining 10 non-essential amino acid. म्हणजे हे डाएट मधून नाही गेले तरी चालणार आहे. तुमची बॉडी हे तयार करेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला इसेन्शियल अमायनो ऍसिड घेणं आवश्यक. कळलं का? Tomorrow I will ask any one of you to write down this bonding on the board. You can use your yes, you can use the digital or you can share your screen from your side and you can make me understand what you have understood about this peptide bond. Okay. समजलंय की पुन्हा एकदा पेप्टाइड बॉन्ड सांगू. 2 अमायनो ऍसिड मध्ये एक वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल and the bond will be formed between the CO and NH. So this हा bond इथे फॉर्म होईल. So that is a CONH bond or it is a peptide. Very important in chemistry and very important in biomolecular biology. All right. I guess I'm